श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गजानन महाराजांच्या जवळ कंसे टाकून मधमाशांना भिवून पळून जाणारे लोक. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवधे जाते दुरी. हा अनुभव संताचा, त्या संत वाक्या भरवसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरुण आशा तुझ्या दारी पातलो. आता विमुख लावल्यास त्याचा तुझा लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागले की संताच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण. हे मनात आणून कारण असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिले समर्थाची स्वारी. तय्यार पुन्हा एक घडली खरी गोष्ट, श्रोते ती ऐका. गावची या दक्षिणेस, बंकटलालाची या मण्यास. महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावयास. भोवत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनोत्तर, पाणी जला अपरंपार. गर्दा छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसऱ्या, अजान मासे हा 10-12. येणे डोब झाला खरा गगनोदयी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, अग्न्य मोहळे लागले चिंच वृक्षावरी भले. त्याच्या माशा उठल्या की उठता क्षणी मंडळी गेली पळूनी. कणसे ठिकाणाच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो त्या आग्न्या मोहळ्याच्या. मक्षिका पसरल्या अवध्या मळ्यात देखा, घोंगड्यांचा करून बुरखा. कोणी गेले पळून, प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ता माशांचा. माशी तरी मीचा झालो, मोहोळे तेची मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझी. ऐसा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडी माशांची. समर्थ पांघरली साची, योग्यता ब्रह्मनिष्ठेची. काय वर्णन करावे माशा चावती वरवरती. परीन तो परवा करी, त्यांचे काटे शरीरी बोचले असतील असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःख व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्थ लागून दुःख द्यावया मीच कारण झालो. हे का शिष्यपण माझे हाय हे दुर्दैव. बंकटलाला तयारी पुढे घेण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटलाला कारण कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निसीम भक्त, जो माझ्या पित्यार्थ येत आहे धावूनी. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळ्यावरी जाऊन बसल्या. बंकटलालाजीने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहून बोलले झाले हसून. वा खूप केली मेजवानी आम्हा तू माशांची. अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त तेधवा. याचा खरी विचार, संकट आल्या कोणावर कोणी सहाय्य करणार. एक ईश्वरा वाचून जिलेबी पेढे बर्फी खाया. माशा आल्या पडून जाती, ऐसी जयाची आहे कृती. हे स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाला मधुत्तर करीती झाला त्यावर. महाराज आणून का सोनार काठे का मधमाशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणवितो चलो या ठाया, आणवितो झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर. उठत्या तुमच्या साचार, याचा व्हाया परिहार. उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात न काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. जाण कदा त्या मधमाशा रूपी सच्चिदानंदा. म्या जाणते म्हणालो, माशी तरी तोच झाला. मी तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे
ऐकता ब्रह्मज्ञान बंकटला धरी मौन काटे काढण्या लागून बहिले त्याचे सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले भक्षिकेचे पहावया महाराज वंदले तयास काय ह्या वध्य मैथुना करीतसा तुमच्या नयना काटे तेना दिसतील ते काढ्याण्या चिमट्याची गती नाही मुडीच साची साक्ष ती ह्या गोष्टीची मीच गावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले तो काटे अवधे वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कडून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजण्याची अवध्यांची ती ग्रहण केली अस्तमानी निघून आली मंडळी निज गृहे ते असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटला आपल्या बंधूस भेटायला श्री नरसिंहजी कारणे हा कोतशा अलीचा शिष्य मराठा जातीचा कंठमजी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंहाचे चरित्र मी भक्त लीलामृत वर्णिले आहे इथभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावून साचार आहे 18 कोसावर ईशान्याला पर्येसी मनोवेगाचा सज्जनऊन वारू निघते झाले सद्गुरु तो पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटच्या सानिध्यासी एक निविड तरशा अरण्यासी नरसिंग राहे हरनिशी एका निमिड तरशा अरण्यासी नरसिंग राहे हरनिशी एकांतवास सेवायाचा हे निर्जन अवधेर अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्रर्थ राताजन वृक्ष येथे उदेले तथा त्या नाना जाती वृक्षा वेढून बसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटाव्या सारखा भेट सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजयेतील द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले त्याने चित्त आनंदले स्वामी नरसिंह जे भले तो प्रेमान वर्णवावे किती एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक मुनी वरिष्ठ एक पराशय ऋषी श्रेष्ठ एक जावेवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कस्तुर्भ साचार एक वैज तेज एक कुमार सती वानेरीण अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बसते झाले आसनी एका कुजते करावया अनुभवते आपोआपले एकमेका कथिते झाले नरसिंह तू उत्तम केले प्रपंचात राहिलास त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करीतो झालो विचार या योगाचा विक्रियेत गोष्ट होती अघटित ज्याच्या मुडी न लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया पिसा बसलो जगा ठाया उपाधी ते नसावया वेळ बळगे बळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहे तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारणी शास्त्रात फल या तिन्ही मार्गांचा एकच आहे अखेरचे परिब्रह्म स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योगिक योग क्रियेचा जरी अभिमान वारिसाचा तरी जयाची तत्वाचा खरा बोधन होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे तया लागून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये याच्या परिप्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची अस्तकी कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते तैसे वागती साचे या प्रपंच माझारी या परिवार राहावे अपेक्षा रहित असावे चिंतातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तुम्ही आणि शेषशाही एकरूप हो पाही जनजनार्दन भिन्न नसे नरसिंह म्हणती बंधुराया आपला मसी भेटावया की तुझी एवढी दया उपमायाला देण्या नसे प्रपंचमुळी
अश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मनी. तू कथिले जया परी, तैसा वेगे असा वागेन भूमीवरी. मी जान वरवर, अशीच भेटी द्याव तुआ. देह प्रारब्ध जयाचे नसेल, ज्या मातीचे हेच आहे व्हावयाचे. लोकाचारी संशय तुम्हा आम्हा करणे, जे का घडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे. निरागसपणे भूमीवरी, आता विनंती तुकीच खरी. व्यवहारिक भेट वरवरती, देत द्यावी साजरी. मी धाकटा बंधू तुझा, नंदीग्रामा राहील भरत. रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येत यावया, अशक्य काही नाही सदया. अवधे आहेत योगक्रिया, अवगत तुला यापासून. पद न लाविता पाण्याप्रती, योगी भवधा पहिल्यातून. पद न लावता पाण्याप्रत, योगी भवधावावरुणी पळत. क्षणा माझी फिरून येत, शोधून अवध्या त्रिभुवनी. ऐसे हितगुज उभयताचे, रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे, दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत. दांभिकताची होतात भांडणे बहु एकमेका. दांभिक म्हणे गुरु, ते अवधे पोट भरू. पुऱ्या माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला, जरी होता जगी भला. तरी त्यागणे आहे त्याला, निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्येत, संतत्व नाही कवित्वेत. येथे सोनं पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने. त्यांना सांगा काय येणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबिनी सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी, सनिती साचार नरसिंगजी भेटण्या जाण. कनननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान. गुराखी द्वारा कोटला, ते कळता आनंदले. लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पहाया द्विज संतासी. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली कानण्यात. त्या भेटरूपी प्रयागासी, जाऊ आपण स्थानाशी. या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेट न झाली पोरासी. पुढे एकदा गजानन करीती असता भ्रमण. दर्यापुराच्या सानिध्य जाण, येथे झाले शिष्यासह. दर्यापुरीचा शेजारी, शिवर गाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तीरी, वज्रभूषणा वास येथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा, पयोजशनीला मिळणारी. या शिखर गावात वर्जभूषण नामे पंडित. 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वानतेची, वऱ्हाडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची, अत्याधिक असे हो. प्रत्यही चंद्रभाग्यावर स्नान करी साचार. उदक येता दिनकर, आर्य त्याची देतसे. पंच उषकाल, वज्रभूषण उठे भला. सारुण प्रतिविधी येला, अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी, ऐसा कर्मठ परिज्ञानी. मान्यता विद्वानजनी, ज्यांनी होती विशेष. शिवरंग गावाला, योगीराज फिरून आला. वाटे तपाचे ध्यावयाला, फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी, हा बसला ज्ञान जेठी. समोर नदीची या काठी, आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही, प्रकाशिले दिशा. ती प्रभावतीची वेळ पाही, प्रकाशिल्या दिशा दाही. कुकुटांचा आवाज येई, वरचे वर ऐकावया. चातक भारत ध्वज पाखरे, जाऊ लागले अत्यांदरे. भास्करासी समोर
पूर्व दिशा लक्षून भास्कराचा उदक होता. तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेत पंडित येथा मूर्ख जाती उठून, ऐसा त्या सुप्रभाती वाळवंट गुरुमूर्ती बसली होती निश्चंती. ब्रह्मानंदी डोलत सर्वे शिष्य अपार बसले होते. मंडलाकार ते शिष्य नव्हते किंकरे थोर, त्या गजानना भास्कराची तई वर्जभूषण तत्वता. झाला सूर्याचे वार्य देता, तो हा पुढे ज्ञान सविता. त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्यप्रमाणे सतेज क्रांती. अजानुबाहू निश्चंती दृष्टी नासाग्रच्या वरती, स्थिर जयाची झाली हो. ऐसा पुरुष पाहता शनी वज्रभूषण हर्षला मनी. संध्या समये घेऊन आला धावून जवळ, त्याच्या अर्ध दिले पायावरी. गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेर त्याने घातली. तयाला मित्राय नमा, सूर्याय नमा, मानवे नमा, खंग्राय नमा, ऐसी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळीत गजाननासी आदरे भले. शून्यता ती नाही पडली कशाचीही त्या ठाई. प्रार्थना पूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपश्चर्याचे फळ जी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी. नभोदरीचा भास्कराला देत होतो अर्ध ते भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. श्लोक हे पूर्ण ब्रह्म जगत चालक ज्ञानराशी. ऐसे युगायुगी अवतार घेसी झाले दर्शन तुझे. भय रोग चिंता नासे गजानन गुरु मज पावा आता. ऐसे प्रार्थना करून संपविते त्याचे स्तवन. योगेश्वर या अलिंगन दृढ धरिले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेम धरी पोटाला, तेवी वर्जभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविले कर आशीर्वाद दिधला थोर. सर्वदा तुझ्या जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरंथक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घन निळ, त्याच्या अंगी न लागे मड. या कर्माचा केव्हाही तू आता आपुल्या सदनी. माझे बोल ठेवी मनी प्रत्यही, तेही माझ्या तुझ्या ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अभ्रवंश लाधला ठाव. शेगाव या शब्दाला हेच हल्ली प्रचलित आहे हो वऱ्हाडात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावी आले परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत राहिले मनात येईल त्या स्थळा. अकोला मलकापूर नामे सांगावी कुठवर. चांदण्याची न होणार मुळात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मासा आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊडात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर होती या भक्त देवाची. पिढी लागी ऐसा आळा, तेवी पाटील गावाला. जे काही आवडे त्याला, तिकडे लोकाचा कल होई. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक पोथ्या, कीर्तन गजर, अन्नदानाशी येईल पुर. अवधे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खडू पाटील निर्धारी. जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे बाघाचे पांघरुण. जे तो घेई त्याला जन भिऊ लागली सहजची. गाव करीतो रावणा करी, ऐसी मराठी भितरी म्हणे एक आहे साजरी. ती यथा तथा असे त्या मारुती मंदिरासी. आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पाहावया. बोलले बंगटलालासी, मी आता या मंदिराशी राहीन जाण हरनिशी. त्याचा शोक करू नको गोसावी संन्याशी फकीर. यांना कायमचे राहण्या घर. योग नाही साचार पुन्हा प्रपंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी. तू बोलण्याविषयी ज्या दिवशी एवढ्या पुरता येईल येथे. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करते भाग आले. गोसावी मचिंदर जालंधर हेची राहिले निरंतर. प्रपंचिकांचे गडून घर. काकन्या अनन्या माझी वृक्षतडी.
छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याचे हिंदूसची रक्षिली बाजी, दडून दुष्ट येवनाना त्या शिवाजीचे प्रेम फार होते. रामदासावर परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मुडी न धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा. यात कल्याण तुझे असे निरुपाय होईल, अखेर देता झाला रुकार तो बंकटलाला सावकार. गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुग्र अश्रुश्वे करिता, जवळ आले निरंतर. हा दास गणू विचरित, श्री गजानन विजय ग्रंथ नामे. मुमुक्षुला दावो पंथ, संत चरण सेवेचा. शुभ होतु श्री हरिअर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय समाप्त. माझ्या आईचा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. आणि कमेंटमध्ये गणगण गणात बोते लिहायला विसरू नका.